वेलकम बॅक टू आवर चॅनल. गाईज आज आम्ही आलोय पंढरपूर. काल रात्री आलोय. काल पण खूप स्ट्रगल होता. हो, दिस इज काइंड ऑफ डे 2 इन पंढरपूर. बट लेट्स सी कसं काय होतं. गल्ली गल्ली ते मंदिर. मी तुम्हाला दाखवते. आम्ही आता चरण स्पर्श स्किप केले. गाईज मला यांची लाईन बघूनच गुदमरायला लागली. दिसते तुम्हाला ही लाईन? ही लाईन अशी 7 किलोमीटरची लाईन आहे. ओके, आणि आम्ही आता इथून अजून पाठीमागं 2 किलोमीटर आहे. लाईन स्टार्ट बसल्यात खाली, अक्षरशः बसलेत हे अशी. तर काय सांगत होते, आम्ही आता ही चरण स्पर्शाची लाईन आहे. सो आम्ही आता हे स्किप करणार आहे आणि आम्ही आता जाणार आहे मुखदर्शनामध्ये. आम्ही समाधान मानून घेणार आहे, कारण 7 तास लाईन आहे. रेग्युलर म्हणजे नाही त्यावेळेस इथं फक्त 5 ते 4 तास लाईन असते. आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे, त्याच्यामुळे 6 ते 7 लाईन आहे. रिक्षावाल्यांसोबत कधीही जाऊ नका, कारण तुम्हाला सांगते मी का हे म्हणतात की 800 रुपयामध्ये तेच आम्हाला म्हणजे मुखदर्शन दाखवणार. बट मी आमच्या इथल्या एका लोकल माणसाला, लोकल नॉट सो लोकल म्हणजेच आपली श्रेया ती सारखी येते, तिला आम्ही कॉल केला. मग तिने आम्हाला सगळे डिटेल्स सांगितले की असं इथे या, हे करा ते करा. गाईज आम्ही आलो इथे. ब्लॉग आहे गाईज, रँडम. ऍक्च्युली रँडम कसं आहे, आमचं पंढरपूरला पण यायचं फिक्स होतं. आम्ही असं आलोय पंढरपूरला. जसं आम्ही आमच्या एका पाहुण्यांकडे आलो म्हसवडला. तिथून म्हणले की पंढरपूर जवळ आहे, सो वाय नॉट. सो त्याच्यामुळे आम्ही रँडम आपल्यासारखी शॉर्टकट मारणार मुखदर्शन असं ते गाईज. मन सांगा तू कुठे तुम्ही खरे फक्त हे चरण स्पर्शासाठी 7 तास गाईज. मनात देव असावा, मनात. आता लाईनीत भरायला नको म्हटलं, मनातच बोलणार. ठीक आहे, असो. ही नामदेव पायरी इथे कुठेतरी, आम्हाला एक्झॅक्ट नाही माहित, पण त्या नामदेव पायरीच्या तिथून लेफ्ट घ्यायचा आणि तिथून आपल्याला मुखदर्शनाची लाईन चालू होती. इथंच ब्लॉग बघून या. माझं सांगते, माझाच ब्लॉग बघून तुम्ही या पंढरपूरला जर. आणि आम्ही कुठे थांबलेलो ते सुद्धा मी तुम्हाला डिटेल्स सांगेन. ओके, बरोबर आहे. मधलंच्या बाहेर तिकडे बिल्डिंग मध्ये यांना पण तेच कन्फ्युजन झालंय, मुखदर्शनची लाईन कोणती आणि ह्याची कोणती. सो इथून आम्ही आता निघालो मुखदर्शनाला. आमचं मुखदर्शन झालेलं आहे. खूप गर्दी आहे. एक आम्ही बाकी बिहारीला गेलेलो, वृंदावनला सेम गर्दी होती. सेम बिहारी, काय कंपॅरिझनच नाहीये दोघांमध्ये, सेम गर्दी आहे. नेक्स्ट टाइम VIP दर्शन बुक करून या, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. लिंक मी तुम्हाला इथं देईन आपल्या ह्याच्यात खाली. बट त्या लिंकवरती फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही VIP दर्शन करू शकता. बट ते 8 दिवसापूर्वी, 1 महिन्यापूर्वी बुक करावं लागतं. आमचं अचानक फिक्स झालं रँडमली, सो त्याच्यामुळे आम्हाला ते भेटला नाही स्लॉट तो. बट दर्शन छान झालं. म्हणजे आम्हाला व्यवस्थित बघता आली ती मूर्ती. आणि आम्ही सगळ्यांना लवकर घालवत होतो. आम्ही 2 मिनिटं तिथे होतो दर्शन घेत. मी आता हे घेतलंय, हे आमच्या आत्यांना पण घेतलंय आम्ही. जिंदगी प्राण जाए पर नींद ना टूटे. आता गाय त्यांना सत्य 2:30 वाजले. मला आजोबांनी टाइम विचारलं. माझं घड्याळ नाही बरोबर 1:45 झालाय. पण मला असं कोणीतरी विचारलं ना, असं माझं चढ विचार झाली. मी म्हणली की 2:30 वाजलेत. सॉरी. मग मी फोन मध्ये बघितलं की तरी कन्फर्म करायला, मग 1:45 झालेला होता. गाईज माझं घड्याळ सापडत नाहीये गाईज. ते माझं घड्याळ आहे वर्षाचेच. आम्ही आमचा एक सडन प्लॅन झाला, त्याच्यामुळे आम्ही इथे कपडे घेऊन आलो. कपडे काय ब्रश नाही घेऊन आलो, नथिंग. आम्ही इथं आल्यावरती सगळं फेस वॉश वगैरे घेऊन आलो, तरी आम्हाला सनस्क्रीन तर कुठं भेटलीच नाही. सो आणि नशीब एवढं चांगलं आहे की आज आभाळ आलाय. आणि माझे होट का सांगताय जस्ट बिकॉज आम्ही फक्त लिप ग्लॉस येताना घेऊन आलाय, ते पण ही मुलगी घेऊन आली. नाही तर आम्ही सगळीतून विकत घेतलंय. सगळं लिप बाम पासून परत काय बरं फेस वॉश वगैरे सगळं घेऊन इथनं घेतलं आम्ही. पाऊस खूपच जोरात आलेला आहे, खूपच. आमच्या घरातल्यांचा प्लॅन झालाय, म्हणजे माझ्या पप्पांचा आणि मम्मीचा, की आता अक्कलकोटला जाऊया. इथं आलोयच तर अक्कलकोटला पण जाऊया. कसा ब्लॉक करते तू? माझ्याकडे फोन नाही तर. अरे पेमेंट. गाईज मी पहिल्यांदा पंढरपूरमध्ये आले जन्मल्यापासून. आय स्वेअर. पण छान केला नाही. माझ्या घरातली गायब झाली गाईज. थांबा जरा. त्या ट्रस्ट मध्ये यायची त्याला
पक्षीने शिकेली आहे. फोनवर पण आहे काही, फोनवर पण सगळं आहे. आणि हे बघा तिच्या केसात आहे. टेक इट पॉझिटिव्हली देवाना आशीर्वाद. मला याला बहीण मानायला सुद्धा लाज वाटते. तुम्ही फॉलो करताय स्वतःहून, काय चुकीच आहे बरं का. आत्ताच्या आता अनफॉलो काय गप्पे, असं काय करू नका. आता मी ब्लॉग्स कंटिन्यू टाकणार. आता नका मला अनफॉलो करू, थांबा. आमच्या मम्मीला एसी लावल्यावरती मळमळत. ये जो आदत से गरीब होते हैं ना लोग, ये गरीब नाहीये, डाऊन टू अर्थ. तुमची पंख छाटलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही डाऊन. माझी नाहीये. पप्पाची पंख छाटलेले आहेत. गाईज पप्पांना का नाही म्हणजे खानावळ अशा ठिकाणी जेवायला खूप आवडतं, मेस वगैरे. मग पप्पा म्हणले की मला इथे जेवायचंय. म्हणलं पप्पा आपले का नाही डाऊन टू अर्थ आहेत. तर दीदी त्याच्यावरती नाही डाऊन टू अर्थ नाही. चिकू म्हणली आपले पप्पा खूप डाऊन टू अर्थ आहेत. पप्पा म्हणले डाऊन टू अर्थ म्हणजे चिकू म्हणली एकदम जमिनीवरती राहणार पण जास्त उडत नाहीत वगैरे. म्हणलं ते उडायला म्हणलं त्यांचे पंख छाटलेत मम्मीनं. फार राग येतो असं त्यांना कोणी बोलल्यावर. आणि मम्मीला फार आला, आणि मम्मीला फार आला. आहे तिथे आहे, बट तिथे आम्ही नाही जाऊ शकत आहे आता, पाणी आले त्यामुळं. नावीत जायचं का? हिनं काढलेली प्लेस ह्यांचे विठ्ठलांचे पायाची थोडा पाणी ले ना. ओके. मी निघालोय. आमच्या मम्मीचं बालपणाचं स्वप्न अधूर होतं जे आता पूर्ण करायला. लहानपणी एकदा आलेली तर ते मगरीला तोंडात जायचं. आता ती मगर कितपत असेल आणि कशी असेल काय माहिती. खरी खरी मगर नाही, पुतळा येतो. हो की, पण ते मगरीला रेनोव्हेट केलं असलं तर ठीक. आम्ही लहानपणी यायचो. एकदाच आलेलीस? नाही नाही, आम्ही प्रत्येक वर्षी यायचो. प्रत्येक वर्षी येत होती ती, चालत येत होती. विशेष म्हणजे शाळा सोडून चालत नाही. आम्ही एसटी ना, आमच्या एसटी महामंडळ आम्हाला फुकट होतं. तिचे पप्पा होते एसटी महामंडळ त्यामुळे मध्ये. आम्हाला एक महिन्याचा पास. मिठाई बघा, मिठाई एसटी महामंडळ मध्ये होते पप्पा. मग एक महिन्याचा पास फुकट ते असायचा. आर्मी मधून रिटायर झाले आणि रिटायर झाले ते मग ते एसटी महामंडळ मध्ये होते. 6 बहिणी, भाऊ, आई वडील, फुकट. काय फॅमिली होती. हो. एकानं हुकलं ग अष्टपुत्र. एकानं हुकलं. एक का जमलं नाही का अजून? होय? कसं काय जमलं नाही? अष्टपुत्र. ते आईला बी जाऊन विचारलं पाहिजे. मी आता आलो इथं. नाव काय ह्याचं? कैकाडी महाराज मठ. सगळ्यांचे बालपण दाखवले तिथं. श्रीकृष्णांचं बालपण. पाच पांडव. ऍक्च्युली ह्यांनी ना सर्व हिस्ट्री दाखवली, लाईक फ्रॉम एन्शंट पिरियड टू मॉडर्न पिरियड सगळं त्यांनी कव्हर केलंय. तिथे पण आहे, सगळं त्यांनी कव्हर केलेलं आहे. सो नाईस. एक म्हणजे व्हिजिट करण्यासाठी बेस्ट आहे बरं का. लहान मुलं वगैरे असतील तर छान आहे. मंदिर अशी केलं सगळं आलं, पण मगरीचं तोंड काय अजून आलेलं नाही. मगर भेटली. युरे का मगर भेटली. चला. येस गाईज, हीच ती बघा मगर. अरे मगर नाही, तो वेल आहे. काय बिचारायला मगर म्हणून बदनाम केले. मगर नाही तो बघा. मगर नाहीये तो मास आहे. मम्मी मास का मगरच आहे? मगर आहे, मगरच आहे. चला. कुठे टाकायचं नाही. चल तिथे टाकायचं नाही बरं का, सांगतो का. आता पप्पा स्टेटस टाकणार. गाईज खूप मोठा जबडा आहे माशाचा, सॉरी मगरीचा. पोरीचा एका लिंबूवरती पाय पडलेला आहे. त्या लिंबूला मिरची वगैरे काय आहे का? नाही असं जाऊ दे. मनचांगा. नाही इकडे इकडे ही नाचली रिॲक्शन दिली. मम्मी मी लिंबूवरती पाय दिला बघितलं तर काकडी येते. आम्ही आता आलोय
ह्याला इस्कॉनला. सगळ्यात चांगली गोष्ट इथे गोशाळा पण आहे. वी आर ॲट इस्कॉन. वी आर ॲट इस्कॉन. वाव, खूप छान आहे हे. नाईस. माय फादर इज अ व्हेरी नाईस मॅन. ते त्यांना विचारायला गेलं तुम्हाला काय खायला पाहिजे. आम्ही जेवतोय सो ते पण तिथे एकटेच बसलेले. सो ते विचारायला गेले तुम्ही आमच्या सोबत जॉईन होता का जेवायला. आहे आलू पराठा यांचं आमचा आलेला आहे. ही त्यांची थाळी आणि माझं ते बनवतात. सो हा व्लॉग आपण आय मीन डे 1st and 2nd ऑफ पंढरपूर हा आपण इथं एंड करतोय. बिकॉज आम्ही आता निघालोय अक्कलकोटला. काहीच प्लॅन नाही यातलं काही सुद्धा. सडन प्लॅन होता एकदम सडन प्लॅन. सो भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.